राज्यात खळबळ उडून देणारी ही बातमी आहे। तळोजा जेलमध्ये कैद्यांना चिकन मटण व्हीआयपी जेवण दिलं जात असल्याची माहिती समोर येते। जेलमध्ये असलेले कैदी जे शिक्षा भोगतायत मात्र त्यांची मेजवानी जेलमध्ये सुद्धा पाहायला मिळते। राज्यामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी म्हणावी लागेल। व्हीआयपी कैद्यांना जेवणात नॉनव्हेज देत असल्याचा आरोप केला जातोय। तळोजामधील कैद्याची एसीबी विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे। तर व्हीआयपी कैद्यांच्या नॉनव्हेज मेन्यूचं रेड कार्ड लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। तळोजामध्ये सध्या आमदार गणपत गायकवाड अनेक दिग्गज कैदी आहेत आणि तळोजामधील कैदी सुरेंद्र गडलिंगच्या तक्रारीने आता खळबळ माजलेली आहे। या ठिकाणी असलेल्या कैद्यांना मेजवानी दिली जाते, चक्क नॉनव्हेजची मेजवानी दिली जाते, चिकन मटण त्यांना दिलं जात असल्याचा खळबळजनक प्रकार या ठिकाणी समोर आलाय। तर कारागृहातील गैरव्यवहाराचा हा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। याची तक्रार एसीबी कडे करण्यात आली आहे। तर तळोजा कारागृहातील व्हीआयपी कैद्यांना जाणारा जो मेन्यू दिला जातो तो मेन्यूचा रेड कार्डच लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। राज्यामध्ये खळबळ उडून देणारी बातमी म्हणावी लागेल। तळोजा जेलमध्ये कैदी असतात, क्रिमिनल असतात, मात्र त्यांना नॉनव्हेजची मेजवानी दिली जाते, नॉनव्हेज खायला दिलं जातंय आणि त्याचं रेड कार्ड लोकशाहीच्या हाती लागलंय। तर आपण पाहूयात मेन्यू किती रुपये प्रमाणे कारागृहामध्ये या व्हीआयपी बंदींना दिले जातात ते कसा आहे हा व्हीआयपी बंदींचा मेन्यू। प्रॉन्स बिर्याणी 2000 रुपयांना या ठिकाणच्या कैद्यांना दिली जाते। व्हीआयपी कैद्यांचा हा मेन्यू आपण बघू शकतोय। चिकन मसाला त्यांना 1000 रुपयाला दिला जातोय। कैदेमध्ये असताना कैदेत असले तरी देखील ते या सगळ्या गोष्टींवर ताव मारू शकतात। चिकन चिली 1500 रुपयांना या कैद्यांना दिली जाते। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। ही लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर फ्राइड चिकन त्यांना 2000 रुपयांना दिलं जात आहे। व्हीआयपी कैद्यांच्या नॉनव्हेज मेन्यूचं हे रेड कार्ड लोकशाहीच्या माध्यमातून हैदराबादी मुरादाबादी बिर्याणी या ठिकाणी 1500 रुपयांना दिली जाते। शेजवान राईस 500 रुपयांना या व्हीआयपी कैद्यांना दिला जातोय। याचाच अर्थ तुम्ही जर व्हीआयपी असाल, कैदी असलात तरी सुद्धा तुमचे जे चोचले आहेत ते पुरवले जाणार। तुम्हाला या ठिकाणी जे खायला हवं ते दिलं जाईल कारागृहामध्ये सुद्धा आणि त्यांचं हे रेड कार्ड आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघितलेलं आहे। तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेले सध्याचे जे कैदी आहेत त्यांना अशा पद्धतीने नॉनव्हेजची मेजवानी दिली जाते। त्यांच्याकडून भरभक्कम पैसाही घेतला जातोय, मात्र नॉनव्हेज त्यांना खायला दिलं जातंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? खळबळजनक अशी ही बातमी म्हणावी लागेल लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघतोय। सामान्यांना वाटत असेल जे कैदी आहेत ते शिक्षा भोगतायत, त्यांना दाल राईस असं काहीतरी साधं जेवण दिलं जात असेल, मात्र या ठिकाणी या व्हीआयपी कैद्यांना अशा पद्धतीने चिकन मटण जे हवं ते दिलं जातंय आणि बक्कळ पैसाही त्यांच्याकडून लुटला जातोय। मला खरं तर हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल। कारण तळोजा कारागृहामध्ये दोन जे आहेत ते गट पडलेले आहेत, एक श्रीमंत कैदी आणि दुसरे कैदी जे आहेत ते गरीब कैदी। खरं तर श्रीमंत कैद्यांना त्या ठिकाणी सुनील पाटील नावाचे जे तुरुंग अधिकारी आहेत त्यांना भरगच्च पैसा घेऊन त्यांना त्यांचे चोचले पुरवण्याचं काम करतात, असा थेट आरोप जो आहे तो भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी पत्र लिहून त्या ठिकाणी केलेले आहे। त्यांनी जे पत्र लिहिलेले आहे ते सीबीआयचे जे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा पत्र लिहिले आहे। त्याचबरोबर ठाणे लाचलुचपत जे विभाग आहे त्या लाचलुचपत विभागाला सुद्धा हे पत्र लिहिलेलं आहे। खरं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे जे अन्न आहे त्या ठिकाणी मोठ्या किमतीमध्ये दिलं जातं। खरं तर 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये हा सगळा प्रकार सुरू असतो आणि त्या ठिकाणची सीसीटीव्ही सुद्धा तपासा अशी मागणी जी आहे ती सुरेंद्र गडलिंग यांनी केलेली आहे। खरं तर सुरेंद्र गडलिंग जे आहेत ते 2018 मध्ये भीमा कोरेगावची मध्ये जी झालेली दंगल आहे त्या दंगलीतील आरोपी आहेत। सध्या सुरेंद्र गडलिंग जे आहेत ते ठाण्यात नवी मुंबईतील तळोजा कारागृह या ठिकाणी त्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले। त्याच कारागृहामध्ये सुनील पाटील नावाचे जे तुरुंग अधिकारी आहेत हे तुरुंग अधिकारी त्या ठिकाणच्या व्हीआयपी कैद्यांना एक वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट जे आहे ते देत आहेत। त्यांना मेनू जे आहेत त्यांना जेवण जे आहे ते चिकन मटण आणि चायनीज पद्धतीचं देत आहेत। खरं तर हे सगळं जेवण देण्यासाठी जे आहेत सुनील पाटील हे ऑनलाईन पैसे स्वीकारत नाहीत, ते रोखीने हा सगळा व्यवहार करत आहेत आणि गुगल पे त्यांचा जो पर्सनल नंबर आहे त्या पर्सनल नंबरवरती ते पैसे घेत असल्याचा आरोप सुद्धा गडलिंग यांनी केलेला आहे। खरं तर गडलिंग जे आहे ते स्वतः वकील आहेत, त्याचबरोबर त्यांचे इतर जे भीमा कोरेगाव दंगलीतील काही सहकारी आरोपी आहेत ते सुद्धा तळोजा कारागृहामध्येच आहेत। त्यांनी सुद्धा
त्या ठिकाणच्या खारघर पोलिसांना याबाबतचं पत्र लिहिलं होतं. न्यायाधीशांना सुद्धा अशा स्वरूपाचं पत्र लिहिलंय. एकंदरीत कारागृहामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. व्हीआयपी कैद्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि सामान्य कैद्यांना जी आहेत ती अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. खरं तर चिकन, मटण, चायनीज हे मोठी रक्कम घेऊन त्या कैद्यांना दिली जाते. खरं तर त्या ठिकाणी सध्या आमदार गणपत गायकवाड सुद्धा त्याच कारागृहामध्ये सध्या जे आहेत ते कैदी म्हणून आहेत. त्याचबरोबर अनेक खतरनाक जे गुंड आहेत त्या कारागृहामध्ये त्या डांबलेले आहेत आणि हे सगळे जे गुंड आहेत जे त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांना पैसे देऊन जे आहेत अशा पद्धतीच्या जेवणाची खरेदी करत असल्याचा सगळा हा प्रकार जो आहे तो लेखी लिहून ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांनी दिलेला आहे. निश्चितच चंद्रशेखर, थोडंसं थांबवते मी. आपल्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. धंगेकरजी, धक्कादायक असा हा प्रकार लोकशाही मराठीनं समोर आणलेला आहे. व्हीआयपी कैद्यांना नॉनव्हेजचा मेन्यू दिला जातोय, त्यांच्याकडून हजारो रुपये उकळून त्यांना नॉनव्हेज दिलं जातं. याचाच अर्थ तुम्ही कितीही गंभीर गुन्हे करा, मात्र तुम्हाला जेलमध्ये असाल तरी सुद्धा मौज मजा तुमची चालूच राहील, असा एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी म्हणावा लागेल. तुमची काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये जे आता जेलमध्ये आहेत हे गुन्हेगार जे असतील किंवा कोण आरोपी असतील हे कुठल्या पक्षाची संलग्न हे पहिले जरा बघितलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने जर होत असेल, गुन्हेगारांना जर एवढ्या चांगल्या सुविधा देत असतील तर गुन्हेगार पुढच्या काळामध्ये अजून गुन्हे करायला धाडस करतील. आणि जर 500 तारीख जर सेवा त्यांना मिळत असेल तर त्याच्या पलीकडे बी जाऊन, आता जर एवढं रेट कार्ड आले असेल तर त्याच्या पुढेही जाऊन अधिक सुविधा देण्याचं काम जर हे प्रशासन किंवा तुरुंग जेल अधिकारी जे काय असतील तर त्यांचं एकदम चुकीचं आहे. लोक मग ह्याच्या पुढे असे गुन्हे करायला घाबरणार नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी संपणार नाही. आणि अशा पद्धतीने जर रेड कार्ड असतील, मेनू कार्ड असेल, चिकन असेल, मटन असेल, दारू बी येणार असेल त्याच्याबरोबर, तर अत्यंत त्या जेलरवर पहिले जो आहे तुरुंग अधिकारी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि एवढं जर चालत असेल तर मग प्रशासन करतंय काय? आणि मग त्या खात्याचे मंत्री कोण असतील त्यांनाही जरा जाब विचारायची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये जगणं अवघड झालेलं आहे. आज पोलीस चौकीमध्ये गेलं तरी न्याय मिळत नाही, पोलीस स्टेशनला गेलं तरी न्याय मिळत नाही. एखादा जर वडापावची गाडी लावली तर ती दुसऱ्या दिवशी काढून टाकतात प्रशासन. पण एवढे मजूर अधिकारी असतील, मजूर लोक जर असतील आणि जर अशा पद्धतीने हे शासन चालणार असेल आणि हा महाराष्ट्र मग कुठं चाललाय हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये सर्व जे सत्तेवर बसलेत यांनी लाडवलेले प्रशासन आहे. हजारो कोटी रुपये घेऊन बदल्या करणारे हे प्रशासन आहे. त्याच्यामुळे या अधिकारी असे उद्योग करायला धगवतात आणि ही सगळं प्रशासनाची जबाबदारी आणि राज्यकर्त्यांची जबाबदारी. निश्चितच धंगेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.